आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे। देवळा सौंदाने रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील मेशी पिंपळगाव हद्दीत देवळा सौंदाने रस्त्यावर हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार देवळ्याकडून सौंदानेकडे जाणारी मारुती एर्टिगा कार आणि दहिवडकडून देवळ्याकडे येणारी स्प्लेंडर दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण धडकेत दुचाकीवरील देविदास पांडुरंग ठाकरे वय 26 वर्ष आणि कैलास पुंडलिक देवरे वय 55 वर्ष या दोघांचा जागीच मृत्यू झाला। दोघेही देवळा तालुक्यातील दहिवड येथील धोबीघाट परिसरातील रहिवासी होते। अपघातानंतर एर्टिगा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपनिरीक्षक विनय देवरे, हवालदार नितीन बारहाते, राहुल शिरसाट, संदीप चौधरी, देविदास सोनवणे, श्रावण शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास देवळा पोलीस करत असून या दुर्दैवी घटनेमुळे दहिवड आणि परिसरात शोककळा पसरली आहे।